नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. पुण्यातील पोर्शा कार अपघाताला आज बरोबर 11 दिवस पूर्ण झालेत. गेल्या 11 दिवसांमध्ये या प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट येतात आणि त्याला राजकीय किनार आहे. खरं तर त्यातील काही बातम्यांना खुलासा म्हणायचं की आरोप हे सुद्धा आता ठरवावं लागणार आहे. सुरुवातीला आजचे हायलाइट्स. पहिली गोष्ट, रक्ताचे नमुने बदलणाऱ्या दोन्ही डॉक्टरांवरची कारवाई. ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर यांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सादर झालाय आणि संध्याकाळी मंत्री हसन मुश्रीफांनी डॉक्टर अजय तावरेंसह त्या कंत्राटी डॉक्टर श्रीहरी हळनोरचं निलंबन केलं. इतकंच नाही तर ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळेंनाही सक्तीच्या रजेवर धाडलंय आणि शिपाई अतुल घटकांबळेचं निलंबन आलंय. तर आजची दुसरी गोष्ट, मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना कठोर आदेश. पोर्शा दुर्घटना झाल्यापासून खास करून आधीच्या टप्प्यात पुणे पोलिसांच्या भूमिकेवर अनेक आरोप झालेत. आज पुणे पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी फोन करत आरोपी कोणीही असेल, किती मोठा असेल तरी योग्य ती कारवाई करा असे आदेशच दिले. तर तिकडे पुणे पोलिसांची एक टीम ससूनमध्ये दाखल झाली. त्यांनी तिथं तपासही केला आणि एक महत्वाची बाब समोर आली. अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी आरोपीचे वडील विशाल अग्रवालनं डॉक्टर अजय तावरेंना 14 कॉल्स केल्याचे उघड झाले. प्रकरणातील तिसरी गोष्ट, डॉक्टर अजय तावरेंचा गंभीर इशारा आणि त्यांच्यावरचे आणखी धक्कादायक प्रकरण. विरोधक असो की शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्राचा अग्रलेख, सगळ्यांनी एका सुरात ससूनचे डॉक्टर अजय तावरे यांनी चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबाचा उल्लेख केलाय. मी सगळ्यांची नावे जाहीर करीन अशी धमकीच डॉक्टर अजय तावरेंनी दिली आहे असा उल्लेख अग्रलेखात करण्यात आलाय. तर अजय तावरेंचा आणखी एक धक्कादायक प्रताप समोर आलाय. ते तर बघायचे आहेच, मात्र त्याचबरोबर डॉक्टर तावरेंच्या करिअर रिपोर्ट हा वेगवेगळ्या वेळी कसा डागाळलेला आहे हेही आजच्या भागात आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आता आजची चौथी गोष्ट, नाना पटोले आणि सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप. आपल्याकडील पुरावे आणि आणखी काही जणांची नावं उघड करू असा धमकीवजा इशारा देणाऱ्या डॉक्टर तावरेंच्या जीवाला धोका आहे असं म्हणत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी डॉक्टर तावरेंच्या सुरक्षेची मागणी केली आहे. या प्रकरणाला अजून एक राजकीय कलाटणी देत सुषमा अंधारेंनी रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाच्या आडून भाजपला अजितदादा आणि शिंदे गटापासून फारकत घ्यायची आहे असाही दावा केलाय. पाहूयात. डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत, मी कुणालाही सोडणार नाही. अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची ठरते. पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात, रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात, रातोरात 12 तासाच्या जामीन होऊ शकतो, पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात, वाटेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात, तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही की फक्त शिंदे गटाचे आणि दादा गटाचेच लोक का बरं गोत्यात येत आहेत. आणि ते गोत्यात येताना भाजपा कुठेतरी आपला लगेचच हात झटकून मोकळी होतीये का? कदाचित निकालाचा अंदाज आल्यामुळे आणि भाजपाच्या हे लक्षात आले की जर हे असेच आपल्यासोबत राहिले तर विधानसभेलाही फटका बसू शकतो, त्यामुळे आत्ताच आपण यांच्यापासून वेगळं झालं पाहिजे. यासाठीची ही नांदी आहे का की शिंदे आणि दादा गट या दोघांच्या पासून भाजपाला एक फारकत हवी आहे म्हणून चाललंय का? सुषमा अंधारेंनी केलेल्या याच गंभीर आरोपांवर होता आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते,
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाचा वापर करून भाजपला अजितदादा शिंदे गटापासून फारकत घ्यायची आहे. सुषमा अंधारेंचा आरोप खरा वाटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? खरं तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्याच दिवशी पुण्यात जाऊन संपूर्ण आढावा घेतला होता. शिवाय पुण्याचे भाजपचे लोकसभा उमेदवार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही कारवाईसाठी पहिल्या दिवसापासून मागणी लावून धरली होती. पण जसजसा तपास पुढे जातोय तसतसा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सुनील टिंगरे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवर आरोप वाढतायत. आणि त्याचाच आधार घेत सुषमा अंधारेंनी महायुतीवर गंभीर आरोप केले. त्यावर महायुतीतूनही उत्तर आलंय, तेही पाहूयात. कोण्याही लुंग्या सुंग्यांनी उठावं आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्यावर तोंडसूक घ्यावं, हे नौटंकी आम्ही जास्त दिवस खपवून घेणार नाही. मग ते पुण्याच्या हिट अँड रन प्रकरण असेल किंवा दमानी या बाईंनी केलेले आरोप असतील, या सुपारी बहादरांना चमकोगिरीशिवाय दुसरा कुठला पर्याय उरलेला नाही. पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणाच्या माध्यमातून जे कोणी तथाकथित राजकीय पुढारी, मग ती पुरुष असो की महिला, स्वतः एक विश्वगुरू असल्याचा भास आणतायत, त्या लुंग्या सुंग्यांना सांगतो तुमची तोंड बंद ठेवा, अन्यथा तुम्हाला त्याच तोडीस उत्तर दिलं जाईल. अहो, तसं म्हणणं गरजेचं आहे, नाहीतर ते उद्धवजीच्या नजरेत फेल होतील. याच्यावर तुम्ही सुद्धा किती गंभीर व्हायचं. आकडेवारीनी दिलं तर आपण म्हणू शकू ना, पण बिना आकडेवारीनी राजकारणासाठी फक्त देवेंद्रजीवर आरोप करण्यासाठी म्हणायचं गृह विभाग फेल झाला, तर मला वाटतं की मग जनतेच्या मनात राजकीय नेत्यांच्या शब्दाबद्दल विश्वास राहणार नाही. इतकंच नाही तर सुषमा अंधारेंनी आज सकाळी बोलताना आणखी एक दावा केला. तो म्हणजे 4 जूनला लोकसभेचा निकाल आहे आणि त्यानंतर पुणे रॅश ड्रायव्हिंग कार अपघात प्रकरणी आणखी खुलासे करणार. सुषमा अंधारेंच्या याच इशाऱ्यावर शिवसेना पक्षाकडून प्रतिक्रिया आली. प्रवक्ते संजय शिरसाट यांनी निकालापर्यंत माहिती स्वतःकडे ठेवण्याची काय गरज आहे असा सवाल केला. तसंच ही वक्तव्य चमकोगिरीसाठी केली जात असल्याचा टोलाही लगावला. पाहिलं तर रोज त्या प्रकरणावर वेगवेगळ्या राजकीय लोकांचे स्टेटमेंट यायला सुरुवात झाली आणि एवढे काही राजकीय तज्ज्ञ त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेत की पोलिसांकडे नंतर माहिती येते, पहिले यांच्याकडे माहिती येते की काय असा संभ्रम निर्माण झालेला आहे. कोणत्या डॉक्टरला अटक केली, पोलिसांना अटक केली, त्याच्यावर प्रश्नचिन्ह. मला वाटतं या प्रकरणामध्ये जर राजकीय नेत्यांना खऱ्या अर्थानं न्याय द्यायची भूमिका जर असेल तर त्यांनी त्या पद्धतीने काम करावं, मी असं वारंवार सांगतो. शिवसेनेच्या 2 गटात आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच पुण्याच्या अपघात प्रकरणात आज काँग्रेसचे स्थानिक आमदार रवींद्र धनगेकर आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी तर आरोपांची राळ उडवत सत्ताधाऱ्यांना सातत्यानं निशाणा बनवलं. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. त्यांच्याकडून तपासाची माहिती घेतली. प्रकरणात आरोपी कुणीही असेल, कितीही मोठा असेल, तरी त्याच्यावर योग्य कारवाई करा अशा शब्दात समज देखील दिली. त्यामुळे पोलिसांचाही विश्वास नक्कीच वाढला असेल, कारण पहिल्या दिवसांपासून पुणे पोलिसांच्या भूमिकेवर आरोप होत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शांतताप्रिय पुण्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे शहराच्या प्रतिमेला तडा जात असल्याची टीका केली. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पोर्शा कार अपघातात कोणता आमदार पुत्र होता त्याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी करत परत एकदा राजकीय कार्ड वापरलं. कोण मंत्री होता की डॉक्टर तावरेच्या अधीक्षक पदासाठी त्यांनी पत्र दिलं? कोण आमदार होता त्यांनी डॉक्टर तावरेच्या अधीक्षक पदासाठी पत्र दिलं? त्या गाडीमध्ये कोण होते त्याची अजूनपर्यंत त्या मुलांची नावं पुढे आली नाही. त्या मुलांची अजून नावं पुढे आली नाही. का नावं लपवली जातात? या घटनेमध्ये एका आमदाराचा मुलगा सुद्धा होता. आता सरकारने स्पष्ट करावं ना, ज्या पबमधून ही मुलं निघाली
2 गाड्या यांच्याजवळ होत्या, त्या गाड्यांची रेस लावली आणि हे रेस लावल्यामध्ये जी पुढे गेलेली गाडी जी होती त्या गाडीच्या पुढे जाण्याच्या चक्करमध्ये या गरीब माणसांना गाडीच्या खाली कुचलून मारण्याचं पाप या लोकांनी केलं। मुख्यमंत्र्यांकडून कारवाई संदर्भात अपडेट घेतले जात असताना सध्या पोलीस कोठडीत असलेले आरोपी डॉक्टर अजय तावरे आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांच्या चौकशीत दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत। त्यांच्या चौकशीतून आज आणखी एक मोठी माहिती समोर आली। आरोपी मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी विशाल अगरवाल यांनी फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर तावरेंना 2 तासात 14 वेळा व्हॉट्सॲप कॉल केला होता। याच प्रत्येक कॉलमध्ये रक्त नमुने बदलणे आणि पैशांची देवाणघेवाण या संदर्भात चर्चा होत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। ब्लड रिपोर्ट बदलण्याचा मुख्य प्लॅन डॉक्टर अजय तावरे यांचाच होता, अशी माहितीही पोलीस तपासात पुढे आली आहे। दरम्यान आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्यांवर ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांनी कारवाई केली। डॉक्टर अजय तावरे यांच्याकडून वैद्यकशास्त्र विभाग प्रमुखाचा चार्ज काढून घेतला। तावरेंच्या जागी विजय जाधवांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर दुसरे आरोपी डॉक्टर श्रीहरी हळनोर हे तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्यानं 28 मे रोजी त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे। याशिवाय शिपाई अतुल घटकांबळेचाही निलंबन करण्यात आलंय। पत्रकार परिषदेत जेव्हा ससूनचे डीन विनायक काळेंना डॉक्टर तावरेंच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा काळे यांनी त्या प्रश्नांना मात्र उत्तर देणं टाळत काढता पाय घेतला। संस्था प्रमुख या नात्यानं डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे जो विभाग प्रमुखाचा जो चार्ज होता, तो चार्ज मी तातडीनं त्यांच्याकडून काढून घेतला। जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर श्रीहरी हळनोर, तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने त्यांची सेवा जी आहे ती मी 28/5/2024 समाप्त केलेली आहे, म्हणजे त्यांना टर्मिनेट केलेला आहे। आता ते सेवेमध्ये नाही। आणि तिसरा जो आमचा कर्मचारी आहे अतुल घटकांबळे म्हणून, तो जो पूर्णवेळ आहे आणि तो शासकीय सफाई कर्मचारी आहे, त्याला मी निलंबित केलेला आहे, सस्पेंड केलेला आहे। तो ससूनचे डीन विनायक काळे यांनी ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणातील दोषींवर कारवाईबाबत माहिती दिल्यानंतर लागलीच मुख्यमंत्र्यांनीही डॉक्टर अजय तावरेंच्या निलंबन शिफारस पत्रावरही सही केली, ज्यामुळे तावरेंच्या निलंबनावर अखेर शिक्कामोर्तब झालं। केवळ एवढंच नव्हे तर नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर ससूनचे डीन विनायक काळेंनाही तातडीनं सक्तीच्या रजेवर पाठवल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। कालच आपण याच्याबद्दल समिती नेमली होती, समितीचा अहवाल आला, त्याप्रमाणे आपण तावडे आणि हळनोर यांना आपण निलंबित केलेला आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि याची सक्ती सत्व कारवाई करू। सध्या जेलची हवा खाणारे आणि निलंबित झालेले ससूनचे डॉक्टर अजय तावरे वादात अडकण्याची ही काही पहिलीच घटना नाहीये। यापूर्वीही ते अनेकदा विविध प्रकरणांमुळे चर्चेत राहिले आहेत। 2022 मध्ये पुण्यात किडनी प्रत्यारोपण घोटाळा समोर आला होता, तेव्हा तावरेंची राज्य सरकारनं ससूनच्या अधीक्षक पदावरून उचलबांगडी केली, तर उंदीर चावून रुग्णाचा मृत्यू प्रकरणी अजय तावरेंकडून पदभार काढून घेण्यात आला होता। यानंतर डॉक्टर अजय तावरेंना पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या अहवालासाठी चक्क पोलिसांकडेच लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। तरीही अशा वादग्रस्त डॉक्टरच्या नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरेंनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांना लिहिलेल्या शिफारस पत्रावरून बरीच राळ उडाली होती। आता तुरुंगात असणाऱ्या या डॉक्टर तावरेंवर
शिरूरमधील शेख कुटुंबियांनी गंभीर आरोप केलाय. 2018 मध्ये प्रसूती दरम्यान अतिरक्त स्त्रावानं रेहाना शेख यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा हा मृत्यू स्थानिक डॉक्टरांच्या हलगर्जीपणानं झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणी तावरेंच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीनं पैशाच्या हव्यासापोटी चुकीचा अहवाल दिल्याचं शेख कुटुंबियांचं म्हणणं आहे. माझी बहीण ऑगस्ट 2018 रोजी प्रसूतीसाठी इंद्रकुमार भिसे यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्याच्यानंतर रक्तस्राव चालू झाला. पण हे लागणारं रक्त हे डॉक्टरने उपलब्ध करून ठेवायला पाहिजे होतं, पण त्याने हलगर्जीपणा केला, रक्त उपलब्ध ठेवलं नाही. पुण्यात हलवल्यानंतर तिचा मध्येच मृत्यू झाला. त्या इंद्रकुमार भिसेचे जे रिपोर्ट आहे ते ससूनला पाठवण्यात आले, ज्याचे अध्यक्ष हे डॉक्टर तावरे होते. डॉक्टर तावरेंनी त्याचा असा रिपोर्ट दिला की पेशंटला लागणारं रक्त उपलब्ध नसल्यामुळं ह्या मृत्यू झाला आहे. परंतु मातोश्री मदनबाई धारीवार हॉस्पिटल यांनी असा रिपोर्ट दिला की आमच्याकडे रक्त उपलब्ध होतं, परंतु ह्या भिसेंनी आमच्याकडे याची कोणतीही चौकशी केली नाही. तर म्हणण्याचा उद्देश हा की अशा भिसेला चुकीचा रिपोर्ट पाठवून ह्या डॉक्टरने त्याला अभय दिला आहे. अशा असंख्य डॉक्टरांना चुकीचे रिपोर्ट पैसे घेऊन देऊन हा अजय तावरे त्यांना मदत करत आहे. शेख कुटुंबियांच्या या आरोपांशिवाय डॉक्टर अजय तावरेंची कारकीर्द अशाच प्रकरणांनी चर्चेत राहिली आहे. त्यांच्यावर कोणकोणते आरोप झाले आहेत त्या आरोपांवर नजर टाकण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. डॉक्टर तावरे यांच्यावर मुंबईच्या जे वैद्यकीय महाविद्यालयातून 2006 साली MBBS ते झाले. 2007ला ससून रुग्णालयात त्यांनी नोकरी धरली. ससूनमध्ये काही महिन्यातच मेडिकल रिपोर्टमध्ये फेरफार सुरू. 2008 मध्ये तावरेची अंबेजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात याच कारणावरून बदली झाली होती. 2009 मध्ये तावरेंचा पुन्हा ससूनमध्ये मात्र प्रवेश झाला. 2012ला तावरेंकडून शवविच्छेदन अहवालात फेरफार करण्यात आल्याचा आरोप होता. 2013 मध्ये तावरे ससूनचे प्रशासकीय अधिकारी होते, ते उपअधीक्षक बनले. 2015 मध्ये तावरे चक्क वैद्यकीय अधीक्षकपदी आले. अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्यपदी असताना तावरेकडून किडनी तस्करी सुद्धा झाली. 2022ला किडनी तस्करी आरोपांमुळे तावरेची अधीक्षक पदावरून उचलबांगडी झाली. तावरेनं राजकीय वजन वापरून वर्षभरातच पुन्हा अधीक्षक पद मिळवलं. तावरेला अधीक्षक पद देण्यात आमदार सुनील टिंगरेंची शिफारस होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची सुनील टिंगरेंच्या या पत्रावर मेहरबानी झाली. तावरे अधीक्षकपदी असताना रुग्णाला उंदीर चावल्यानं तावरेची परत एकदा उचलबांगडी झाली. तावरे फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सिओलॉजी विभागाच्या प्रमुखपदी आहेत. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या डॉक्टर अजय तावरेंनी चौकशी दरम्यान मी शांत बसणार नाही, सर्वांची नावं उघड करेल अशी धमकी दिल्याची माहिती आहे. सामना या वृत्तपत्रानं आज ही बातमी दिली आहे आणि या बातमीची दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी डॉक्टर अजय तावरेंच्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसंच तावरेंची सुरक्षा वाढवण्याचीही मागणी नाना पटोलेंनी केली आहे. डॉक्टरच्या जीवाला धोका होऊ शकतो, नाकारता येत नाही. शासनाला त्यांना पूर्ण सुरक्षा दिली, शासनाने सुरक्षा दिली पाहिजे. आणि कारण की आता विटनेस आहे, आता ते डॉक्टर तावरे रक्ताचा नमुना त्यांनी बदलवला, पण त्यांना कोणीही करायला लावलं त्याची नावं ते सांगायला लागणार आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तावरे हे त्याच्यातले महत्त्वपूर्ण त्याच्यातला धागादोरा आहे आणि म्हणून डॉक्टर तावरेंना सुरक्षा दिली पाहिजे, त्यांना जीवाला धोका होऊ शकतो. आता वळूया सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांकडे, आम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते.
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाचा वापर करून भाजपला अजितदादा शिंदे गटापासून फारकत घ्यायची आहे. सुषमा अंधारेंचा आरोप खरा वाटतो का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात. एक्सवरून विनोद पाटील, गद्दारांसोबत कुणीही गद्दारी करू शकतं. यूट्यूबवरून श्री पाटील, निकालानंतर हे होणारच होतं आणि पुढेही होणार. यूट्यूबवरून दिलीप करंबेळकर, रोज नवनवीन बेताल वक्तव्य करून सुषमा अंधारे, तुम्ही तुमचा संजय राऊत करून घेऊ नका. फेसबुकवरून संजय जगताप, बरोबर आहे, त्याचं काम झालं. दोन्ही पक्षात व्यवस्थित फूट पडली असून भाजप हा एकमेव एकसंध पक्ष आहे. फेसबुकवरून श्रीकांत शर्मा, या वक्तव्यांमध्ये काही तथ्य नाही. इंस्टाग्रामवरून प्रसाद चोंदणेकर, अति तिथे माती होते हे लक्षात ठेवले पाहिजे. इंस्टाग्रामवरून धनू, चित्रा वाघ मागेच म्हणाल्या होत्या की 100 शरद पवार म्हणजे 1 फडणवीस. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाचा वापर करून भाजपला अजितदादा आणि शिंदे गटापासून फारकत घ्यायची आहे. सुषमा अंधारेंचा आरोप खरा वाटतो का? एकूण 48,000 मतं यूट्यूबवर. 84% होय म्हटलंय, 16% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 75% होय म्हटलंय, 25% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. 48% होय म्हटलंय, 52% नाही. एक्सचा कौल बघूया. 68% होय म्हटलंय, 32% नाही. 11 दिवसांपासून हे प्रकरण राज्यात गाजतंय. 11 दिवसांमध्ये 11 अध्याय पूर्ण झालेत. मात्र 2 निष्पाप जीवांना न्याय काही मिळालेला नाहीये. खरं तर अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियाचा मृत्यू 18 मे रोजी एकदाच झाला. आपल्या व्यवस्थेनं मात्र त्यांना वारंवार मारलंय. जसं की इतक्या गंभीर दुर्घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन कार चालकाला अवघ्या 12 तासात जामीन मिळाला. तेव्हा अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियाचा दुसऱ्यांदा मृत्यू झाला. अल्पवयीन कार चालकाच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण तपासण्याची जबाबदारी असलेल्या ससूनचे डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर हळनोर यांनी काही लाखांसाठी त्या कार चालकाचे ब्लड सॅम्पल्स बदलले आणि तपासाची दिशा बदलली. तेव्हा अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियाचा तिसऱ्यांदा मृत्यू झाला. आणि आता तर प्रकरणात आलेलं राजकारणात ताकद किती असते हेही याच प्रकरणात दिसून गेले. कारण इथे विरोधकांनी मुद्दा लावून धरला आणि कारवाईला वेग आला हे नाकारता येत नाही. त्याला जोड मिळाली ती सर्वसामान्य नागरिकांच्या रेट्याची. आणि त्यामुळेच हे प्रकरण दडपता आले नाही हेही तेवढेच खरे. पण दुसरीकडे जर राजकीय नेत्यांच्या हाती प्रकरणातील कुठलीही माहिती असेल तर ती राखून ठेवण्यात काय अर्थ? निव्वळ सस्पेन्स तयार करून एवढ्या गंभीर प्रकरणात काय साध्य होणार हा सवालही विचारावासा वाटतो. माहिती लवकरात लवकर तपास यंत्रणा किंवा पब्लिक डोमेनमध्ये आणली पाहिजे. एखाद्या राजकीय नेत्याचे जर या केसमधील आरोपींशी लागेबांधे असतील तर ते आरोप कशावर आधारित आहेत किंवा त्या संबंधांचे पुरावे नक्की काय हेही जनतेला लवकरात लवकर सांगितले पाहिजे. नाहीतर जे होत राहील ते न्याय मिळवून देण्याऐवजी राजकारणामध्येच अडकून राहील. सध्या आपण लोकसभेच्या निकालाकडे डोळे लावून बसलो आहोत. तरीही तुम्हाला माहितीये का की ही लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या 1-2 पोटनिवडणुका सोडल्या तर महाराष्ट्रानं गेल्या 2-2.5 वर्षात जनतेतल्या मोठ्या निवडणुका पाहिल्याच नाहीत. विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. मुंबई महानगरपालिकेसह
29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदांचा आणि 289 पंचायत समितींच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. याचा दुसरा परिणाम म्हणजे या निवडणुका नाहीत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधून विधान परिषदेवर 9 जागा निवडून जातात, त्या सुद्धा 2 वर्षांपासून प्रलंबित आहेत. सगळीकडे प्रशासकाच्या हाती कारभार आहे. कितीही नाही म्हटलं तर पाणी पुरवठा, स्वच्छता, घंटागाडी, नाले सफाई, शाळा, गणवेश, पुस्तक वाटप यावर परिणाम होऊन सामान्य नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. लोकल बॉडी नसल्यानं छोट्या छोट्या कामांवर लक्ष ठेवणं कठीण बनतंय. मुंबईचाच विचार केला तर नाले सफाई टेंडर कडे कोण लक्ष देतंय हा प्रश्न विचारला जातोय. राज्यपाल नामनियुक्त 12 जागांचा घोळ 2019 मध्ये अचानक महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सुरूच आहे. त्याही जागा अजून भरलेल्या नाहीत. आता हे आज सांगायचं कारण काय तर या सगळ्या गोष्टींमुळे जून नंतर विधान परिषदेचे 78 सदस्य संख्याबळ 51 वर खाली येणार आहे. आणि याच विषयावर आम्ही विचारला होता 0 आवर मधील आजचा आपला दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते, राज्यात 29 महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. त्या विधानसभा निवडणुकीच्या आधी झाल्या पाहिजे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. 5 दिवसानंतर नवीन लोकसभेचा निकाल लागलेला असेल. ती निवडणूक संपताच विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे वळवलेला पाहायला मिळतोय. 2 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे ज्या 9 जागा रिक्त आहेत त्यात सोलापूर, अहमदनगर, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, जळगाव आणि भंडारा गोंदिया या स्थानिक प्राधिकरण संस्थांचा समावेश आहे. तर राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा अजूनही कायम आहे. त्यात हे प्रकरण न्यायालयातही आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत यावर निर्णय अपेक्षित आहे. याबाबत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांना आम्ही विचारलं. ते काय म्हणाले पाहूयात. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यापासून म्हणजे साधारणपणे 2022 पासून विधान परिषदेवरील 12 सदस्यांच्या नियुक्तीचा म्हणजे राज्यपाल कोट्यातून 12 सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न मिटेल असं वाटत होतं, पण तो नवीन सरकार आल्यानंतर सुद्धा मिटलेला नाही. आणि कदाचित नवीन सरकारमध्ये जे सहभागी पक्ष आहेत त्यांचा वाटा किती असावा हे अद्याप निश्चित नसल्यामुळं हा प्रश्न तसाच राहिलेला बरा की काय अशी तर मानसिक म्हणजे स्थिती नाही ना असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यपाल कोट्यातल्या 12 जागांचा प्रश्न तर बाजूलाच आहे, तो न्यायप्रविष्टही आहे. आता राहिला प्रश्न 9 जागा आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या असतात. आज महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका आज कुठेही निवडणूक झालेली एकही संस्था अस्तित्वात नाही. प्रत्येक ठिकाणी आज प्रशासक आहे आणि इथे निवडणुका झालेल्या नसल्यामुळं विधान परिषदेवर त्यांनी निवडून देण्याच्या ज्या 9 जागा आहेत त्याही रिक्त राहिलेल्या आहेत. म्हणजे जोपर्यंत यांच्या निवडणुका पार पडत नाहीत आणि त्या या वर्षभरात पार पडण्याची तशी काही चिन्हही दिसत नाहीत, त्यामुळं 9 जागा विधान परिषदेवरच्या कदाचित पुढच्याच वर्षी भरल्या जातील की काय अशी परिस्थिती आहे. नाही म्हणायला नुकत्याच मुंबई आणि कोकण अशा 2 पदवीधर मतदारसंघात तसंच नाशिक आणि मुंबई या 2 शिक्षक मतदारसंघात एकूण 4 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 26 जूनला मतदान तर 1 जुलैला मतमोजणी असेल. त्यामुळे वातावरणात थोडी तरी गरमी वाढली आहे. मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे विलास पोतनीस, मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे कपिल पाटील, कोकण पदवीधरमधून भाजपचे निरंजन डावखरे आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष किशोर दराडे हे निवृत्त होणार आहे. लोकभारतीनं सुभाष मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीत शिवसेनेकडे हा मतदारसंघ गेल्यास माजी मंत्री डॉक्टर दीपक सावंत हे इच्छुक आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल परब यांच्या नावाची चर्चा आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेच्या अभिजित पानसे यांनी उमेदवारी
यांची उमेदवारी घोषित करून भाजपची अडचणही मनसेनं केली आहे. अशा प्रकारे या जागांसाठी सर्वच पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यपाल कोट्यातल्या 12, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या 9 आता राहतात पदवीधर आणि शिक्षक. तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये मुंबईच्या आणि नाशिकची काही म्हणजे ह्या मिळून एक 4 जागा आहेत, ज्याच्यामध्ये मुंबईची पदवीधरची जागा आहे, शिक्षक आहे, पुन्हा नाशिकची शिक्षक मतदारसंघातली जागा आहे. तर या निवडणुकीमध्ये आणि पुन्हा कोकणची आहे पदवीधर मतदारसंघातली, या ठिकाणी मात्र चुरस निर्माण होईल. कारण इथे मतदार हा एकतर पदवीधर किंवा शिक्षक आहे आणि त्यातून निवडून देण्याच्या जागांसाठीची चुरस ही आपण पाहतच आहोत. कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे हे भाजपचे सदस्य आमदार आहेत, पण तिथे आता मनसेने दावा केला आहे आणि अभिजित पानसे यांना बरोबर दिले, त्यामुळे तिथे आता चुरस निर्माण होणार आहे. तर 3ऱ्या क्रमांकाची मतं मागच्या वेळी 2018मध्ये इथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होती. त्यामुळं शिवसेनेचा उमेदवार जर इथे उभा राहिला तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची मिळून जी मतं तयार होतात, त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला धोका होऊ शकतो. तर मनसे नेमकं काय भूमिका बजावू इच्छितो हा एक औत्सुक्याचा प्रश्न आहे. विधान परिषदेचं एकूण संख्याबळ 78 आहे हे आपल्याला माहिती आहेच. त्याचं ब्रेकअप तुमच्या माहितीसाठी सांगते मीडिया सेंटरला, ते आपण बघूयात. विधानसभा सदस्यांमधून 30 आमदार निवडून येतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 22 आमदार, पदवीधरमधून 7 आमदार, तर शिक्षक मतदारसंघातून अजून 7. राज्यपाल नियुक्त 12 आमदार. असं एकत्र 78चं संख्याबळ हे विधान परिषदेचं असतं. मात्र आता सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्था असो, राज्यपाल नियुक्त असो, हे आमदार आपल्याला मिळू शकत नाहीये. सध्या याच विषयावरून जो घोळ सुरू आहे त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. राज्यात 29 महापालिका निवडणुका रखडल्यात, त्या विधानसभा निवडणुकीच्या आधी झाल्या पाहिजे का? सोशल मीडियावरच्या तुमच्या प्रतिक्रिया बघूया. यूट्यूबवरून दत्ताराम मोरे, नगरपालिकेची निवडणूक का होत नाही हे निवडणूक आयोगानं सांगावं. जनता निवडणूक आयोगासाठी की निवडणूक आयोग जनतेसाठी हेच कळत नाही. यूट्यूबवरून उमेश पाटील, महापालिका आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेतलेल्या चांगल्या. यूट्यूबवरून सुहास नलावडे, या निवडणुका होऊ शकत नाही कारण भाजप घाबरले आहे. इंस्टाग्रामवरून राजमोहन शिंदे, हो महापालिका निवडणुका या विधानसभेच्या आधीच व्हाव्यात. इंस्टाग्रामवरून रवी थोरात, होय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यानं विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुकांचा पेच निर्माण झाला आहे. कारण नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांमधून ते 6 आमदार निवडले जातात. या 6 पैकी एक अनिकेत तटकरे यांची जागा 31 मे रोजी रिक्त होत आहे. तर सुरेश धस, प्रवीण पोटे, विप्लव बजोरिया, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे या 5 आमदारांची मुदत 21 जूनला संपुष्टात येत आहे. राज्यात निवडणुका लांबण्यामागे ओबीसींचे राजकीय आरक्षण महत्त्वाचा मुद्दा होता. नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या सदस्य संख्यांमध्ये करण्यात आलेले बदल अशा मुद्द्यांवर अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग खऱ्या अर्थानं मोकळा होईल असं म्हणता येईल. आता आपण पुन्हा पोल सेंटरवर जाऊयात आणि आजच्या आपल्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय तो पाहूया. परत एकदा बघूया आपला दुसरा प्रश्न. राज्यात 29 महापालिका निवडणुका रखडल्यात, त्या विधानसभा निवडणुकीच्या आधी झाल्या पाहिजेत का? एकूण 32,000 मतं. यूट्यूबवर 92% म्हणणं आहे होय, 8% म्हटलंय नाही.
इंस्टाग्रामवर एकूण 3000 मतं. 91% होय म्हटलंय, 9% नाही. फेसबुकवर 80% होय म्हटलंय, 20% नाही. एक्सचा कौल. शहाऐंशी 80% होय म्हटलंय, 14% नाही. विधान परिषदेच्या जागांचा घोळ असो की कल्पनेपलीकडे लांबलेल्या महानगरपालिका निवडणुका असोत, या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली बहुमत मिळवलेल्या भाजपला बाजूला सारत महाविकास आघाडी सरकार अचानक सत्तेत आल्यापासून. मविया सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एखादी गोष्ट प्रपोज करायचे, त्याला भाजप नेटानं विरोध करायचा, या नादात तो विषय रेंगाळून मागे पडायचा. असा खेळ 2-2.5 वर्ष सुरूच होता. त्यातलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवड. महाविकास आघाडीनं यादी पाठवली, पण तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती नाकारली होती. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं, पण 12 आमदारांची निवड मात्र मागेच पडली. कदाचित शिंदे फडणवीस पवार योग्य टायमिंगची वाट बघत असतील, हा त्या रणनीतीचा भागही असू शकतो. तीच गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत म्हणता येईल. ठाकरेंना सहानुभूती मिळेल म्हणून मुंबई पालिका निवडणूक पुढे ढकलत असल्याचा आरोप शिंदे सरकारवर झालाय. आता 2 वर्षांमध्ये बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय. लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो यावर सुद्धा विधान परिषदेच्या या रिक्त जागांच्या निवडणुकांचा टाइम टेबल अवलंबून असेल. बातमी आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या एका आंदोलनाची आणि आंदोलनाच्या अतिउत्साहात त्यांनी केलेल्या एका अति मोठ्या चुकीची. त्याचं झालं असं की शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश केला जाणार अशी बातमी 2-3 दिवसांपूर्वी आली होती. त्यावरून 2 गटही पडले होते. त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड महाड इथे पोहोचले. महाडमधील ज्या चवदार तळ्याचं पाणी पिऊन डॉक्टर बाबासाहेबांनी एकेकाळी मनुस्मृती ग्रंथ जाळत आंदोलन केलं होतं, तिथेच डॉक्टर आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. या आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मात्र या आंदोलनादरम्यान डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हातून एक मोठी चूक घडली. त्यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले गेले. डॉक्टर आव्हाड यांच्या हातून घडलेल्या या कृत्याविरोधात राज्यभरात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपनं रान उठवलंय. त्यानंतर डॉक्टर आव्हाड यांनी झालेल्या चुकीबद्दल माफीही मागितली. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि 22 कार्यकर्त्यांविरोधात रायगडच्या महाड शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.